हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर इथे तुम्हाला एक छोटा रॅक दिसत असेल. ॲक्च्युली मी ते फ्लिपकार्टवरून मागवलं होतं. मला वाटलं माझ्या ओट्यावर प्रॉपर सेट होईल, पण तेच काही सेट झालं नाही. ते अक्षरशः खूप मोठी साईज झालं. मला वाटतं मी मेजरमेंट घेण्यात चूक केली किंवा थोडंसं लक्ष दिलं नाही, त्यामुळे मग ती साईज जी बरीच मोठी आली. तर मग तिथे मी सेट करायचा प्रयत्न करत होते, पण नाही, ते काही सेट झालं नाही. आणि किचन म्हटल्यानंतर आवराआवरी, पसारा, सांड लोंड ही गोष्ट होणारच. फोडाफोडी, तुटणं फुटणं या गोष्टी तर चालणारच. तर ॲक्च्युली किचनमध्ये मी ॲक्च्युली आदल्या रात्री हे सामान काढायला काहीतरी गेलेले मी का म्हणजे मिस्टर मी आता आठवत नाही. ॲक्च्युली हा व्हिडिओ थोडासा जुनाच आहे. तर काढायला काहीतरी गेलेलो आणि त्या सेक्शनमध्ये काय होतं, एक छोटासा डब्बा पण ठेवलेला होता आपल्या अक्षदांचा. तो अक्षदा पूर्ण ॲक्च्युली पालथ्या झाल्या आणि ते खाली सांडून गेल्या. तर मग मी म्हटलं आता रात्री जाऊ द्या. ऑलमोस्ट 10 वाजले होते आणि लहाना पण झोपेसाठी काव चालू होते. त्याची मम्मी म्हटलं इट्स ओके, चलो राहू द्या आता. मग मी ठेवून दिलं. म्हटलं आता सकाळी आवरेल. तर पटापट उठून सकाळी मी आधी फक्त कधी न आंघोळ करता ॲक्च्युली मी किचन आवरायला घेतलं. म्हटलं किचन एकदा सेट झालं ना की मग कसं दिवस आणि आठवडे असे एकदम स्मूथली जातात. त्याच्यामुळे मी फटाफट आवरून घेतलं. इथे साईड मला हे ॲक्च्युली म्हणजे मिस्टर घेऊन चिनूला म्हणजे माझ्या लहान मुलाला घेऊन उभे होते. ॲक्च्युली तोही उठला होता. तर मग तो असा बघत होता, खेळत होता त्यांच्यासोबत. मग ते उभे होते. मग त्यांच्यासोबत थोडं चालू होतं की बाबा किती वेळ लागेल, काय लागेल, असं काहीतरी चालू होतं आमचं बोलणं वगैरे. आणि चालू होतं थोडंफार काय नाश्ता वगैरे बनवणार याचं आमचं डिस्कशन पण चालू होतं. मी साईड बाय साईड हे आवरलं, फटाफट धुतलंसुद्धा. आणि डबे आपले माझ्याकडे टिश्यू आहेत, डेटॉलचे टिश्यू मी यूज करते ना, त्या डेटॉलच्या टिश्यू 3-4 टिश्यू घेऊन मस्त फटाफट धुवून काढलं आणि सेट केले. ॲक्च्युली मी स्टीलचे डबेसुद्धा वापरते, पण कधी कधी काय होतं स्टीलच्या डब्यांमध्ये ना कुठे काय सामान आणि कधी कसं ठेवलं ना, ते एकदम पटापट घ्यायचं म्हटलं ना तर ते लक्षातच राहत नाही. आणि त्याच्यामुळे मी आता सहसा काय करा मोजके काही टिफिन असे आपले टप्परवेअरचे आणि प्लास्टिकचे पण मागवले. त्याच्यामुळे त्याच्यात सामान ठेवलं की आपल्याला पटकन कळतं की बाबा तेलाचे बॅग इथे ठेवले, हे इथं ठेवले, ते इथे ठेवले, असं एक नजरेमध्ये ट्रान्सफर असल्यामुळे लगेच लक्षात येतं. तर इथे तुम्ही बघू शकता बॅक साईड केवढा मोठा पसारा झाला ॲक्च्युली. तर मी फटाफट हा पसारा पण आवरून घेतला. जिथे ते सांडले होते अक्षदा ते पण सगळे भरून घेतले आणि एक हात आपला असा पुसून वगैरे इथे मारून घेतला. म्हटलं आता काढलंच आहे तर टिश्यूनी दारं वगैरे पण स्वच्छ करून पुसून घेतले. आणि बघता ऑलमोस्ट एकदम जवळपास 45 मिनिट्स झालेच होते हे एवढं पॅसेज आवरता. मग म्हटलं की चला आता वेळ होताच नाश्त्याला, पण एवढी घाई नव्हती आणि लहाना पण त्याला खाऊन पिऊन मध्ये एकदा ब्रेक घेतला होता मी 5 मिनिटाचा. पटकन त्याचं खाणं बनवलं, त्याला खाऊन घातलं. मग तो एन्जॉय खेळायला लागला सगळ्या सर्वांसोबत. म्हटलं की साईड बाय साईड आता किचन आवरायला काढलंच आहे तर एक वस्तू पण काढू. मग मी रॅकही काढली. म्हटलं तर रॅक थोडा खाली ठेवला होता तो, त्याच्यात साबणी वगैरे ठेवलं. तर म्हटलं आता ते वर ठेवूया कारण की टाईम होताच आणि टाईम असल्यामुळे म्हटलं आता फटाफट एवढा वेळ आहेच तर इथे तिकडे टाईमपास करण्यापेक्षा म्हटलं एवढं फटाफट आवरून घेऊया. ॲक्च्युली ना माझ्या मनाला म्हणजे आपण म्हणतो ना मनशांती किंवा सॅटिस्फॅक्शन हे झालंच नाही. मला समजतच नाही कसं काय करू. मला एक तर व्हिडिओ काढताना जेव्हा मी आता एडिट करताना बघायला गेले ना, बापरे एवढा मोठा तो व्हिडिओ रेडी झाला. मग आणि ॲज युज्युअल चिनू उठलेला आहेच. ॲक्च्युली मी टायमिंग चेंज करून बघितलं व्हिडिओचा की बाबा व्हिडिओ एडिट नंतर करू किंवा व्हॉइस ओव्हर नंतर करू, पण नाही, तो मी उठले आणि चाहूल लागली का त्याला तो बरोबर उठतो. तर ॲक्च्युली मी सांगत होते की मी तो 3 याचा रॅक होता ना 3 सेटचा, तोही काढला बाहेर. त्यालाही असं काढून वगैरे बघत होते की आतून म्हणजे ॲक्च्युली माझ्या आतमध्ये म्हणजे गॅसच्या बॅक साईडला खूप मोठा स्पेस आहे. ॲक्च्युली ती खूप मोठी स्टोअर म्हणता येईल आपल्याला, किचन स्टोरेज आहे. पण त्यात ना मी असं सगळं मांडते, पण ॲक्च्युली मला आता ह्या प्रॉब्लेममध्ये म्हणजे माझा प्रॉब्लेम आहे का काय माहिती नाही, पण जेव्हा मी रील स्क्रोल करते ना तेव्हा मला असं दिसतं की मस्त आपल्या व्हिडिओमध्ये असं सेट केलेलं आहे. एका साईडला सगळे डबे वगैरे सेट केलेले आहे, असं काहीतरी प्रत्येक रीलमध्ये काही ना काही दिसतच असतं. मग मी विचार केला नाही, मी पण एकदा करून बघते म्हटलं सेट, कारण की छोटे मोठे तर माझ्याकडे सेट होतंच साईड बाय साईडला, राईट और लेफ्ट साईडला. पण म्हटलं आता जरा थोडंसं मोठं करून बघूया की एक हँडी टाईप करून बघूया की पटकन इथनं घेतलं की इथे ठेवलं, तिकडनं घेतलं की तिकडे ठेवलं. म्हणून मी काय केलं, हे पूर्ण छोटे छोटे डबे आत जे ठेवलेले होते ते सगळे बाहेर काढले, पटपट ठेवले, मांडले, सगळे केलं. मग सगळं वर खाली इकडे कुठं साईडला राईट साईड लेफ्ट साईड सगळं करून बघितलं. पण मला ना एकदम म्हणजे असं समजेनच की हे कुठे ठेवू ते कुठे ठेवू. मग हे उरलं रॅक, हे 3 सेक्शनचं रॅक उरलेलं. तर मग म्हटलं आता ते आत जाऊ दे. आतमध्ये मी काहीतरी बॉटल्स वगैरे ठेवले त्याच्यात
आणि वरचं सेक्शन रिकामाच एक आणि जो मधला सेक्शन तिथे आहेत बिग बास्केटमध्ये साबणी वगैरे अशा ठेवलेल्या आहेत. तर तिथे अरेंज केलं आणि नंतर मी हे डबे काढले. मग माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे तर ऐकायचे पण डबेत आहेत. तर मग मी हे बऱ्याच म्हणजे जवळपास 8 ते 9 महिने झाले असतील तसेच हे दोन्ही डबे स्टोअर करून ठेवलेले होते. मग मी ते पॅकेट काढले. म्हटलं आता जरा एकदा सेट करून बघते मग नंतर धुईल. मग म्हटलं धुण्यात काय वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही, कारण की मला तर सध्या ते सेट करायचंच नाही, त्यात काही भरायचंच नाही आहे. फक्त लावून बघायचे की कसं दिसतं काय दिसतं, जरा नजरेला मला जरा बरं वाटतं का. म्हणून मी काय केलं ते सगळे काढले वगैरे बघितले आणि इथे थोडंसं जरा मला बरं वाटलं की हां बाबा छान दिसत आहेत, आपण बघू शकतो आणि सेट वगैरे करताना आपण करू शकतो. ॲक्च्युली माझ्या डोक्यात असं आहे की तिथे होल स्पायसेसचा जे छोटंसं एक कॉर्नर बनवायचा. लेट्स सी काय होतं कसं होतं. ओके, तर मग मी सांगत होते आणि हे 2 ग्लास ॲक्च्युली शॉर्टचे ग्लासेस आहेत, जे आम्ही मॉर्निंग ड्रिंक घेतो ना, मॉर्निंग शॉट जे असतात त्याचाही व्हिडिओ मी पुढे शेअर करेल. तर त्याचे 2-3 ग्लासेस आहेत. ॲक्च्युली मी 2च ग्लासेस ठेवलेत कारण की माझा मना जो त्याचा कप आहे, मग आहे ॲक्च्युली त्या याच्यातच घेतो आणि आम्ही दोघंजण नवरा बायको या ग्लासात शॉट्स घेतो. तर मी तुम्हाला दाखवत होते की टायमिंग हे रात्रीचे ऑलमोस्ट 10:30 वाजलेले आहेत. मी सकाळी एवढं पूर्ण सेट केल्यानंतर मी परत रात्री किचनमध्ये आले. मला बेचैन होत होते मी दिवसभर की नाही हे असं चांगलं वाटत नाही. मग मी परत रात्री येऊन परत हे सेट करायचा प्रयत्न केला. परत ते डबे वगैरे काढले, परत सेट केलं. पण मग असं वाटलं की नाही, आता असं वाटलं की हां नाही काहीतरी छान दिसतं, काहीतरी जरा बरं वाटतं माझ्या डोळ्यांना बघायला. तर इथे सेक्शन होते ॲक्च्युली, एक ड्रायफ्रूट्स होते, मध्ये शेंगदाणे आणि एका साईडला पोहे होते आणि समोर थोडेसं आलसी बीज आणि आपला गूळ क्रश गूळ होता आणि एका साईडला मला वाटतं आमचूर पावडर होते एका पॅकेटमध्ये. करेक्ट. आणि हे डबे मी ॲक्च्युली तुम्हाला मागे व्हिडिओ शेअर केला होता ना त्याचा त्याच्याच होम सेंटरमधनं 2 सेट मागवले होते. हे जरा मी ट्राय करून बघितलं पण सेट झालेच नाही. लेट्स सी